नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण व्लॉगिंगची व्हिडिओचा सुरुवात करत आहोत. आपल्या पहिल्या व्लॉगची सुरुवात भोलेनाथाच्या दर्शनापासून करणार आहोत. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर घंटी वाजवून मन प्रसन्न होईल अशी ध्वनी येते आणि समोरच नंदी महाराजाचं दर्शन घेऊन आम्ही आलो आहोत भोलेनाथाच्या पिंडीपाशी. सुंदर अशी एक मन प्रसन्न होईल अशी एक मूर्ती पाहून मनाला खूप आनंद झाला. तिथे एक अभिषेक पण चालू होता. देवबाप्पाचा दर्शन घेऊन विभूती लागून आम्ही सुंदर असा स्वच्छ परिसर पाहून मन प्रसन्न झालं. प्रसाद घेऊन संत मथुरा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही निघालेलो आहोत थेट जांभळं काढण्यासाठी. झाडाच्या अवतीभोवती पाहून गोविंद भाऊला वरती ढकलून त्यांना झाडावर चढवण्यात आलेले आहे. वरी जाऊन पाहिलं आहे की जांभळ कोणत्या फांदीवर जास्त आहेत. सर्वात उंच फांदीवर जांभळे जास्त होती, म्हणून गोविंद भाऊ एकदम वरच्या फांदीवर गेलेले आहेत. आणि त्यामध्येच त्यांचे छोटे बंधू बालाजी मोळे पाटील यांचं आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यासाठी काम झालेलं आहे. आणि वरतीनं जांभळं पाडल्यानंतर वरून फांदी हलवल्यानंतर खाली जांभळांचा सडा झालेला आहे. आणि वरी पाहतात तर काय, एकदम माकडाच्या वेगाने गोविंद भाऊ एकदम शेवटच्या फांदीवर गेलेला आहेत. त्यात छोटा कार्यकर्ता आला जांभूळ गोळा करायला. हे बघा, जांभूळ गोळा करायचा तर झोका खेळू लागले मोळे पाटील. शेवटी जांभूळ गोळा केले. बालूभाऊ आणि विठ्ठल या माझी थोडी हशी मजाक झाली. नंतर निघालोत आम्ही, गाड्याला केक मारली आणि दोन्ही गाड्या घेऊन आम्ही गेलो आहोत संत जनाई मंडप डेकोरेशन येथे. जाता जाता त्या लहान लेकराला थोडे जांभळ दिले. त्यानंतर परत एकदा भोले बाबाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत संत जनाई मंडप डेकोरेशन येथे. इथे जाऊन आम्ही जांभळाचा आस्वाद घेतला. धन्यवाद मित्रांनो.